तर कुंभमेळा कामावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केलेला आहे। कुंभमेळा बजेट शॉकिंग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। फक्त पैसा खाण्याचा प्रकार दिसतोय। 35,000 कोटींचं बजेट आहे। प्रोजेक्ट रिपोर्ट कुठे आहे असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला। नाशिकचे नवे पालकमंत्री मुख्यमंत्री झाल्यासारखे वागतात, नाशिककरांना काय हवंय कधी विचारलंय का असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाजन यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आणि हा विषय फक्त मला वाटतं पैसे खाण्याचा विषय आहे, टेंडर काढण्याचा विषय आहे। मग कशा प्रकारे टेंडर काढली, कुठल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट दिले, कुणाला सब कॉन्ट्रॅक्ट दिले, आणि कोण म्हणतं की हे केंद्र सरकार करते, अमित शहा करतायत, कोण म्हणतं माझा काही संबंध नाही। नवीन ऑथॉरिटी नाशिक रिजनल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केलेली आहे, ती अर्बन डेव्हलपमेंट मंत्र्यांच्या खाली असते, पण इथे एकनाथ शिंदेचा मला काहीच रोल दिसत नाही। इथे नवीन पालकमंत्री तुमचे नेमले त्याने म्हणजे ते आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागतायत। काही बरेच बंगले वगैरे घेतले त्यांनी, काय काय केले। मला वाटतं की जो काही खर्च करायचा आहे खर्च होईल। हिंदू धर्माचा एक पवित्र तो सण आहे, खूप लोक येतात, पण वास्तविक असेसमेंट कुणी, वास्तविक प्रोजेक्ट रिपोर्ट कुणी केलाय का? कुंभमेळ्याकरता तुम्ही 35,000 कोटीचं बजेट केलंय, म्हणजे शॉकिंग बजेट आहे। आणि तुम्ही नाशिकच्या लोकांना विचारलंय का आपल्याला काय पाहिजे ते, आपण काय केलं पाहिजे? आणि सर्वात मोठी गोष्ट की एवढा लोड कुठल्याही टुरिझम डेस्टिनेशन करता लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे अत्यंत विषय महत्त्वाचा असतो। 40 लाख लोक एका दिवशी शाही स्नानाच्या दिवशी जर आले आणि त्यांनी समजा स्नान वगैरे केलं, शौचालयाला गेले, तर लोड तुम्हाला झेपणार आहे का? आणि सगळं वेस्ट तुम्ही जर गोदावरी नदीमध्ये टाकणार आहे, तर पर्यावरणाचं तुम्ही ॲसेसमेंट केलं आहे का काही?